नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे ॲनालिसिस आपण केलेलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की आपण डिस्कस केलेलं होतं, काल आपल्याला रेजिस्टन्स रेंज मिळालेली 22,362. याच्यावरती आपण बाईंगचा विचार करणार होतो, ज्याचा टार्गेट आपण आखून चाललेलो होतो की 22,500-514 पर्यंत आपल्याला ते टार्गेट मिळू शकतं. पण इथे बघू शकतो आपण एक मेजर गॅप अप आपल्याला बघायला मिळाला आणि एक्झॅक्टली आपलं जे टार्गेट होतं तिथंच मार्केटने रेजिस्टन्स घेतलेलं आहे. रेजिस्टन्स घेऊन आपण जर बघितलं, दिवसभर कुठेही याला ब्रेकआउट आला नाही आणि डाऊन साईडला सपोर्टही मार्केटने जे आहे ते बऱ्यापैकी वरती घेतलं आणि एक साइडवेज सेशन देऊन कंटिन्युअस एक साइडवेज मोमेंटममध्ये मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे. काल जसं आपण एक प्रोबॅबिलिटी डिस्कस केलेली होती, ज्याच्यामध्ये मी क्लिअरली सांगितलेलं होतं की होऊ शकतं की मार्केट जर या रेजिस्टन्स लेवलच्या खाली जरा झालं तर हे सेल ऑफ इथून कंटिन्यू होऊ शकतो. किंवा दुसरी प्रोबॅबिलिटी आपण जे बोललेलो होतो की एक इनसाइड कॅन्डल बनू शकते इथं कुठेतरी सपोर्ट घेऊन, नंतर कदाचित मार्केट इथून रिव्हर्स करून अपर साईडला हे जे रेजिस्टन्स आहे या चॅनलचं इथपर्यंत जाताना आपल्याला दिसू शकतं. तर एक इनसाइड कॅन्डल तर बनवलेली आहे. उद्याच्या दिवशी बघावं लागेल जर याचा रेजिस्टन्स या साईडवेज जे सेशन आलेलं आहे याचा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स जर ब्रेकआउट जर झाला किंवा ब्रेकडाऊन झाला तर तिथून कुठे मोमेंटम येतं हे बघण्याची गोष्ट इंटरेस्टिंग पार्ट राहील. मोस्ट प्रॉबेबली ज्याप्रमाणे इथं सपोर्ट घेतलेला आहे डाऊन साईडला, कारण की एवढा रेजिस्टन्स घेऊन जर मार्केट जे आहे सेलिंग येत नसेल किंवा प्रॉफिट बुकिंग येत नसेल, जी एवढी रॅपिड आपल्याला आदल्या सेशनमध्ये झालेली दिसत होती, तर आपण इथं बघू शकतो की सपोर्ट बऱ्यापैकी घेतलेला आहे. तर लेवल मेंटेन केलेली आहे, स्ट्रॉंग बाईंग क्वोशंट आपल्याला इथं दिसतोय. तर इथून ब्रेकआउट येऊन अपर साईडला जाण्याचे चान्सेस त्यातल्या त्यात थोडेसे जास्त दिसतात. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला आज बघायला मिळालं, तर बँक निफ्टीने आपण बघू शकतो गॅप अप ओपनिंग नंतर एक्झॅक्टली 47,430च्या वरती सपोर्ट घेतलेला आहे. क्लोजिंगही याच्या आसपासच दिलेली आहे आणि एक साईडवेज सेशन देऊन एक बॉक्समध्ये आपल्याला दिवसभर ट्रेड केलेलं दिसतंय आणि बॉक्समध्येच आपल्याला क्लोजिंग आणि ओपनिंग दिलेली दिसते. तर याचा ब्रेकडाऊन जिकडे येईल तिकडे मोमेंटम येण्याचे चान्सेस थोडेसे जास्त राहील. त्यातल्या त्यात पर्सनली मी थोडंसं ब्रेकआउट जास्त एक्सपेक्ट करतोय आणि अपर साईडला मोमेंटम येईल याची शक्यता मला थोडीशी जास्त वाटते पर्सनली. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे ते आता डिस्कस करूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्यासाठी स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. डेटाकडे नजर टाकूया. डेटा काय सांगतोय? निफ्टीचा डेटा 22,500च्या आसपास आपण बघू शकतो. मार्केटने जबरदस्त रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि दिवसभर जर बघितलं ना तर मार्केटमध्ये या लेवलच्या आसपासच मार्केटमध्ये कॉल रायटर पुट रायटरमध्ये टफ चालताना आपल्याला दिसली. बऱ्यापैकी इथं सपोर्टही आहे, आपण इथं बघू शकतो. पुट रायटरही बऱ्यापैकी आहे इथं आणि कॉल रायटरही तर डॉमिनेटली आपल्याला इथं 22,500ला बसलेला दिसतोय. पण पोझिशन्स होल्ड करून ठेवण्यात 22,500च्या लेवलला पुट रायटरही काही मागे नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट सपोर्ट जर बघितलं तर डिरेक्टली 22,300 आणि त्याच्या आधी थोडंसं 22,400. 22,300ला बऱ्यापैकी सपोर्ट दिसतोय. कालच्या प्रमाणेच फ्रेश कुठं रेजिस्टन्स तयार झालं नाही. आपण बघू शकतो जे काय होतं ते 22,500लाच रेजिस्टन्स म्हणजे कॉल रायटिंग आपल्याला बनताना दिसली. मध्ये इन बिटवीन 23,000ची कालची लेवल होती. इन बिटवीन कुठे काहीच नव्हतं. आजही सेम तीच परिस्थिती आहे. 0.97च्या आसपास पुट कॉल रेशो आहे. न्यूट्रल आहे. अपर साईडला जाण्यासाठी स्कोप आहे आणि डाऊन साईडला येण्यासाठी स्कोप आहे. डेटा वाईज आणि चार्ट वाईज जर बघितलं तर मी ऑलरेडी बोललेलो आहे की मला अपर साईडचं मोमेंटम त्यातल्या त्यात थोडंसं जास्त मी एक्सपेक्ट करतोय. 3 एप्रिलची एक्सपायरी असणार आहे बँक निफ्टीची. बँक निफ्टीमध्ये 47,500च्या आसपास कॉल रायटर पुट रायटरमध्ये टफ चालू आहे. इथे जर बघितलं तर 47,000 आणि अपर साईडला डिरेक्टली 48,000 म्हणजे ऑलमोस्ट या 1000 पॉईंटच्या मध्ये आपण आलेलो आहे. तर इथून दोन्हीकडे जाण्याचं पोटेन्शियल बँक निफ्टीमध्ये आपल्याला बनताना दिसतं. पण त्यातल्या त्यात ज्याप्रमाणे पोझिशन्स मेंटेन केलेले 47,500ची लेवल जरा निघाली आणि आज इथं बघू तो बऱ्यापैकी सपोर्ट इथंही बनलेला आहे 47,600च्या आसपास. तर इथून 48,000 पर्यंतचा रस्ता आपल्याला थोडासा इझी बनताना दिसू शकतो. 1 डेचा टाइम फ्रेम ऑलरेडी आपण बघितलेला आहे याचा निफ्टीचा. परत एकदा बघून घेऊया, रिवाइज करून घेऊया की ज्याच्यामध्ये क्लिअर आहे अपर साईडला 22,520ची लेवल जर निघताना दिसली, क्लोजिंग देताना दिसली तर अपर साईडचं मोमेंटम परत एकदा येताना दिसू शकतं. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती सिनारिओ क्लिअर आहे, पिक्चर क्लिअर आहे, फार जास्त काही अवघड नाही आहे. आपण इथं बघू शकतो की सपोर्ट आपल्याला बनताना दिसू शकतो 22,400-410च्या आसपास आणि अपर साईडला रेजिस्टन्स 500
520च्या आसपास, 520 530च्या आसपास. तर ह्या दोन रेजिस्टन्स आणि सपोर्ट झोन आपल्याला बनताना दिसत आहे. याच्या वरती जोपर्यंत मार्केट क्लोजिंग देत नाही 530च्या वरती, तोपर्यंत आपल्याला कॉल साईडला बसायचं नाही, बाईंग करायची नाही. डाऊन साईडला सपोर्ट 410च्या आसपास, 410च्या आसपास आपल्याला कुठेतरी बनताना दिसतोय. डाऊन साईडचं टार्गेट जर बोलायचं जर गेलं तर या लेवलपर्यंत हा जो गॅप आहे तो फिलअप होताना दिसू शकतो. आणि प्रिव्हियस डे जी क्लोजिंग जी होती, जो सपोर्ट होता 22,267च्या आसपास, तिथपर्यंत आपल्याला येताना दिसू शकतं. 267 265च्या आसपास इथपर्यंत मार्केट आपल्याला येताना दिसू शकतं. सेकंड टार्गेट जर बोलायचं जर झालं तर मग ते सेकंड टार्गेट मला येताना दिसतंय 22,100च्या आसपास. तर या दोन लेवलसाठी पुट साईडला आपण ट्राय करू शकतो. अपर साईडला मोमेंटम आणि आपल्या याच्या इंडिकेटर वाईज जर बोलायला जर गेलं तर 22,690 डिरेक्टली, मग 22,850च्या आसपास, 860च्या आसपास सेकंड टार्गेट आपल्याला बनताना दिसतंय. पण आपण थोडंसं 800-825च्या आसपास थोडंसं प्राइस ऍक्शनचा एकदा रिव्ह्यू घेणार आहोत, कारण की 800ची एक राऊंड लेवल आहे, तिथं आपण थोडंसं मार्केटला प्राइस ऍक्शनचा रिव्ह्यू घेऊन नंतर ट्रेड कंटिन्यू करण्यासाठी प्रेफरन्स देऊया. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारची आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. तर बँक निफ्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे एक बॉक्समध्ये, ठराविक बॉक्समध्ये क्लोजिंग दिलेली डाऊन साईडला एक्झॅक्टली तेच सपोर्ट 47,431, जिथं आपण काल रेजिस्टन्स म्हणून ज्या लेवलला आपण बघत होतो. अपर साईडला जर बोलायचं जर गेलं तर रेजिस्टन्स आपल्याला आता बनलेलं दिसतंय फ्रेशली, तर ते आहे 47,650ची लेवल. या दोन्ही लेवल आपल्यासाठी क्रिटिकल आणि महत्वाच्या ठरू शकतात. अपर साईडला टार्गेट मला बनताना दिसतंय डिरेक्टली मग 48,100च्या आसपास. डाऊन साईडला सपोर्ट जरा तुटला तर डिरेक्टली मार्केट येताना आपल्याला दिसू शकतं 47,000च्या आसपास. तर ह्या दोन्ही लेवल आपल्याला ओपन होताना दिसत आहे, अपर साईडला आणि डाऊन साईडला. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.